हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण नेक्स्ट सेमिस्टरचा आपला पहिला लेक्चर रेकॉर्ड करतोय. पहिला लेक्चर प्ले करतोय आणि तो आहे बिझनेस मॅथमॅटिक्स. हा तुमचा ज्या मागच्या सेमिस्टरला जो आपला सब्जेक्ट होता बिझनेस स्टॅटिस्टिक्स, त्याच्यामध्ये आपण फक्त स्टॅटिस्टिक्स पाहिलं होता. आता आपल्याला पाहायचं याच्यामध्ये मॅथमॅटिक्स. आता बिझनेस मॅथमॅटिक्सची सुरुवात करत असताना सगळ्यात आधी म्हणजे तुमच्या बिझनेस मॅथमॅटिक्सला एकूण किती मॉड्यूल्स आहेत, तर याच्यामध्ये तुमचे 4 मॉड्यूल्स येतात. त्याच्यामधला पहिला आहे एलिमिनेटरी फिनान्शियल मॅथमॅटिक्स. सो एलिमिनेटरी फिनान्शियल मॅथमॅटिक्स मध्ये कोणकोणते चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट आहे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, देन आहे डेप्रिसिएशन ऑफ ॲसेट्स, देन फंक्शन्स अँड देन परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता हे सगळं आपण पाहणार आहोत फर्स्ट युनिटमध्ये. देन सेकंड युनिट्स जे आहेत मॅट्रायसिस अँड डिटर्मिनंट्स. आणि मग मॅट्रायसिस मध्ये कोणकोणते चॅप्टर्स असणार आहेत आपल्याला, तर फर्स्ट आहे मॅट्रायसिस, सेकंड आहे डिटर्मिनंट्स ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 or 3, अँड देन केस स्टडीज. केस स्टडीज आपण याच्यात घेणार नाही आहोत कारण आपल्या एक्झामच्या दृष्टीने केस स्टडीज नसणार आहेत. केस स्टडीज हा पार्ट काही वर्षापूर्वी BMS ला होता, त्यांना ते सॉल्व्ह करावा लागायच्या. आता तुम्हाला तो पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये ठेवलेला नाहीये. देन आहे डेरिव्हेटिव्ह अँड ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह अँड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला फर्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट, सेकंड आहे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, अँड थर्ड आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह हा जो पार्ट आहे हा बेसिकली सायन्सवाल्यांना डीप मध्ये आहे. सायन्समध्ये विचार केला तर 12th सायन्सला हा डीप मध्ये ठेवलेला आहे पार्ट. त्याच्यामध्ये सुद्धा सो हा पार्ट 12th कॉमर्सच्या मॅथ्स मध्ये सुद्धा होता आणि तोच पार्ट आपल्याला आहे. आपल्याला हा इतकाही डीप मध्ये नाही जितका सायन्सला आहे. त्याच्यामुळे खास करून तुम्हाला सांगतो बघा, आपल्या BMS ला येणाऱ्या किंवा कॉमर्सला येणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला जी भीती वाटणारा जो कोणता टॉपिक असेल तो आता डेरिव्हेटिव्ह. पण डेरिव्हेटिव्ह सारखा इझी टॉपिक नाही असं मी तरी म्हणेन. ज्यावेळेला तुम्ही शिकाल तुमच्या लक्षात येईल की डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने आपल्याला त्याचे किती सिंपल मेथड्स आपण दाखवणार आहोत आणि कशा पद्धतीने तो आपल्याला लक्षात ठेवता येईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. देन आहे फोर्थ युनिट आहे न्यूमेरिकल अनालिसिस. त्याच्यामध्ये एकच चॅप्टर आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ न्यूमेरिकल अनालिसिस. सो हा झाला आपला टोटल सिलेबस बिझनेस मॅथमॅटिक्सचा. ओके, 4 आहेत मॉड्यूल. फर्स्ट आहे एलिमेंटरी फिनान्शियल मॅथमॅटिक्स, सेकंड आहे मॅट्रायसिस अँड डिटर्मिनंट्स, थर्ड आहे डेरिव्हेटिव्ह अँड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि फोर्थ आहे न्यूमेरिकल अनालिसिस. आता क्वेश्चन पेपर पॅटर्न. तुमचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे बिझनेस मॅथमॅटिक्सचा तो अशा टाइप मध्ये असणार आहे. त्याचा पॅटर्न असणार आहे, याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असेल. मग त्याच्यामध्ये 8 मार्क्सला एक क्वेश्चन असेल, ए क्वेश्चन, आणि बी क्वेश्चन असेल 7 मार्क्सला. मग ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये मल्टिपल चॉईस असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, मॅच द कॉलम असेल, अदरवाइज फिल इन द ब्लँक्स असतील. सो याच्यापैकी काही असू शकतं. देन क्वेश्चन नंबर 2 फुल लेंथ प्रॅक्टिकल क्वेश्चन. हा जो आहे तुमचा प्रॉब्लेम असणार आहे, म्हणजे इथे तुम्हाला थेरटिकल क्वेश्चन नसणार आहे, त्याला और एक प्रॅक्टिकल क्वेश्चन असणार आहे 15 मार्क्सला. आता हा 15 मार्क्सचा एकच क्वेश्चन असेल किंवा 7 and 8 मार्क्सचे 2 क्वेश्चन असतील, त्याला और 7 and 8 मार्क्सचे 2 क्वेश्चन असू शकतात. देन क्वेश्चन 3 सुद्धा सेम असणार आहे, फुल लेंथ 15 क्वेश्चनचा पण प्रॅक्टिकल. क्वेश्चन 4 सुद्धा तुमचा सेम असणार आहे. सो हे जे आहेत 2 to 4 हे सगळे तुमचे सेम क्वेश्चन असणार आहेत. देन फिफ्थ क्वेश्चन जो आहे तो तुमचा थिअरी क्वेश्चन असणार आहे. 8 मार्क्सला थिअरी क्वेश्चन, बी 7 मार्क्सला, और शॉर्ट नोट्स असणार आहेत 15 मार्क्ससाठी. ओके, सो अशा पद्धतीने तुमचा हा क्वेश्चन पेपर असणार आहे बिझनेस मॅथमॅटिक्सचा. देन आता कंटेंट. याच्यामध्ये कंटेंट कोणकोणते आहेत बघा. युनिट फर्स्टला म्हणजे थोडक्यात तुमचे युनिट तुम्हाला याच्यामध्ये जे काय म्हणतो आपण चॅप्टर दिलेले आहेत, त्याच्यामधला फर्स्ट आहे इंटरेस्ट सिंपल अँड कंपाऊंड, सेकंड आहे अॅन्युटी अँड EMI, थर्ड आहे डेप्रिसिएशन ऑफ ऍसेट्स, 4 आहे फंक्शन्स, फिफ्थ आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन. युनिट 2 ला आहेत मॅट्रायसेस,
प्रिलिमिनरीज अँड 7 चॅप्टर आहे डिटर्मिनंट्स अँड ऍप्लिकेशन, 8 चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह अँड देअर ऍप्लिकेशन्स, 9 चॅप्टर आहे 8th आहेत डेरिव्हेटिव्ह अँड देअर ऍप्लिकेशन्स, 9th आहे न्यूमरिकल अनालायसिस. ओके, त्याच्यानंतर याच्यात आता हे जे टेक्स्टबुक जो आहे ते आपण स्टेट पब्लिकेशनचं रिफर करणार आहोत. जर कोणी तुमच्यापैकी जर टेक्स्टबुक घेणार असतील तर त्यांनी स्टेट पब्लिकेशन रिफर करावं असं मी म्हणेन, कारण त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी पद्धतीनेच आपल्याला सगळा सिलेबस दिलेला आहे. मग याच्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला लास्ट पेजला दिलेले आहेत. ओके, सो आता आपण जाऊयात आपला फर्स्ट चॅप्टर, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सो सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, वेट आपण तो पेज ओपन करूया सिम्पल कंपाऊंड इंटरेस्टचा. ओके, सो आपला युनिट फर्स्ट मधला फर्स्ट लेसन आहे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सो सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट बघण्याआधी एक तुम्हाला गोष्ट सांगायची झाली तर, सपोज वी आर इन्व्हेस्ट मनी इन द बँक ऑफ स्पेसिफिक पिरियड ऍट द एंड ऑफ द पिरियड. आता ज्या वेळेला आपण बँकेमध्ये पैसे जमा करतो, ओके, सपोज तुम्ही एक 10,000 रुपये बँकेमध्ये तुमचे डिपॉझिट केलेत किंवा जमा करून ठेवले तुमच्या अकाउंटला. सो तुमच्या अकाउंटला जमा केल्याच्या नंतर एक सपोज एका वर्षानंतर तुम्ही 10,000 जर डिपॉझिट केले असतील तर तुम्हाला ते 10,000च रिटर्न मिळतात का? तर नाही. तर त्या 10,000वरती स्पेसिफिक अमाऊंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळते. म्हणजे ते तुम्ही डिपॉझिट केलेले 10,000 प्लस सपोज एक 10-20 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे 10,000 तुम्ही डिपॉझिट केलेत बँकेमध्ये आणि तुम्हाला मिळताना मिळाले एक वर्षानंतर 10,020 रुपीज. मग 20 रुपीज कशाबद्दलचे आहेत? हे 20 रुपीज बँकेने तुम्हाला का रिटर्न दिले? 20 रुपीज तुम्हाला कशाबद्दल मिळाले? तर तुम्ही ते जे 10,000 तुमचे होते हे 1 इयर साठी बँकेत ठेवलेत. बँकेने काय केले तर ते तुमचे 10,000 त्यांच्या पर्सनल म्हणजे कस्टमर्सला लोन म्हणून दिले किंवा त्यांच्या बाकीच्या कामासाठी युज केले. म्हणजे तुमचे 10,000 रुपीज बँकेने 1 इयर साठी युज केले. बरोबर आहे. तुमचे 10,000 रुपीज बँकेने 1 इयर साठी युज केल्यामुळे की त्याचं एक रेंट म्हणून समजा, जसं आपण म्हणतो की ते 10,000 त्यांनी एक वर्षासाठी युज केल्यामुळे त्याचं एक रेंट म्हणून 20 रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा दिले. आणि हे जे एक्स्ट्रा मनी होती यालाच काय म्हटलं जातं? इंटरेस्ट. कारण त्यांनी काय केलं की तुमचे ते 10,000 एक वर्षासाठी युज केले आणि त्याचा जो काही मोबदला होता 10,000चा जो काही मोबदला होता त्यांनी घेतला, पण तुम्हाला त्याच्यासोबत काय मिळणार? तर तुमचे एक वर्षासाठी 10,000 युज केल्यामुळे त्या 10,000 वरती त्यांनी 20 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा दिले, तो तुमचं 10,000 युज केल्याचं एक रेंट म्हणून. सेम अशाच पद्धतीने ज्यावेळेला बँक तुम्हाला लोन देते, तुम्ही बँकेकडून लोन घेता तेव्हा तुम्ही 10,000चं सपोज जर लोन घेतलं, तर ज्यावेळेला बँकेला रिटर्न द्यायचे असतील त्यावेळेस तुमच्याकडून बँक 10,000 घेणार नाही, तर सपोज 10,020 रुपीज घेईल. मग ते 20 रुपीज का घेणार? कारण तुम्ही बँकेचे 10,000 रुपीज तुम्ही युज केलेत एक वर्षासाठी. सो बँकेने काय केलं की त्याच्यावरती तुम्हाला रेंट लावला, की जेणेकरून तुम्ही जे युज केलेले पैसे आहेत बँकेचे की त्याच्या बदल्यात तुम्ही बँकेला काहीतरी एक्स्ट्रा द्यावं. मग एक वर्ष तुम्ही वापरल्यामुळे तुम्हाला बँकेला देताना 10,000 सोबत 20 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. आणि त्या 20 रुपयाला काय म्हणतात? 20 रुपीजला काय म्हणतात? तर इंटरेस्ट. सो इंटरेस्ट दोन्ही साईडनं असू शकतो. ओके, आता आपण बघूयात पुढे युजफुल टर्म्स. आता तुम्हाला इंटरेस्ट काय आला असेल तर बाकीच्या टर्म्स आपण बघूयात. सो फर्स्ट टर्म आहे प्रिन्सिपल. मग प्रिन्सिपल म्हणजे काय? द मनी इन्व्हेस्टेड बॉरो लेंडेड इज कॉल्ड द प्रिन्सिपल. म्हणजे जेवढी अमाऊंट तुम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेत किंवा जेवढी अमाऊंट तुम्ही बँकेमधून लोन घेतलेत त्या अमाऊंटला काय म्हटलं जातं? प्रिन्सिपल. आलं लक्षात? की जेवढी अमाऊंट तुम्ही बँकेत ठेवलेली आहे, डिपॉझिट केलेली आहे किंवा जेवढी तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केलेली आहे किंवा जेवढी अमाऊंट तुम्ही बँकेकडून लोन म्हणून घेतलेली आहे त्या अमाऊंटला म्हटलं जातं प्रिन्सिपल. द लिटल एक्स्ट्रा मनी पेड इन द ऍडिशन ऑफ द प्रिन्सिपल इज कॉल्ड द इंटरेस्ट. आणि ह्या प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये जी एक्स्ट्रा मनी तुम्ही पेड करताय बँकेला म्हणा किंवा बँक तुम्हाला म्हणा, त्या एक्स्ट्रा मनीला काय म्हटलं जातं? इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल जो आहे ती डिनोट कशाने केली जाते? तर पी ने डिनोट केली जाते आणि इंटरेस्ट जो आहे तो तुमचा आय ने डिनोट केला जातो.
then and the total money handed over is called the amount. आणि तो इंटरेस्ट प्लस तुमची प्रिन्सिपल अमाऊंट मिळून तुम्ही जे पैसे बँकेला देणार किंवा बँक तुम्हाला देणार आहे त्या टोटल अमाऊंट जी टोटल काही जी फिगर असेल तिला म्हटलं जातं अमाऊंट. आणि अमाऊंट डिनोट कशाने केलं जातं? ए ने. मग अमाऊंटचा फॉर्म्युला काय होतो? सो अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजे प्रिन्सिपल आणि इंटरेस्टचे ऍडिशन करून मग तुमचे अमाऊंट तयार होते. द स्पेसिफिक प्रीडिसाइडेड पिरियड इज कॉल्ड द पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता ह्याच्यात मध्ये कसं असतं की जसं मी सांगितलं तुम्हाला की 1 वर्षानंतर, सो प्रत्येक वेळेस एकच वर्षाचा कालावधी असेल असं नाहीये. मी डिपॉझिट सपोज एफडी काढतो आपण, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटला एक 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी फिक्स तुम्ही बँकेमध्ये तुमचे पैसे बँकला युज करायला देतात. मग त्यासाठी एक स्पेसिफिक पिरियड असतो. मग त्या स्पेसिफिक पिरियड, तो जो स्पेसिफिक पिरियड ठरवलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट. की तुम्ही किती वर्षासाठी ते इन्व्हेस्ट केलेले आहेत, किती वर्षासाठी बँकेला तुम्ही ते पैसे ठेवायला दिलेले आहेत. द पिरियड इज डिनोटेड बाय एन ऑर टी. मग पिरियड कशाने डिनोट केला जातो? एन ऑर टी. अँड इज एक्सप्रेस इन इयर्स. आणि तो इयर्स मध्ये असतो, तो मंथ मध्ये नाही. ओके. द इंटरेस्ट आय ऑब्विसली डिपेंड ऑन द पिरियड. सो इंटरेस्ट जो आहे तो तुमचा ऑब्विसली पिरियड वरती डिपेंड असतो, कारण इंटरेस्ट हा तुमचा पर इयर कॅल्क्युलेट केला जातो. मग तुमचं जर 10 इयरचं जर 10 इयर साठी तुम्ही जर एखादी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे तर तुम्हाला इंटरेस्ट किती मिळणार? तर प्रत्येक इयर नुसार तुम्हाला म्हणजे 10 इयरचा तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. प्रत्येक प्रत्येक इयर नंतर इंटरेस्ट मिळणार आहे. आता हा जो इंटरेस्ट आहे तुमचा तो पुन्हा 2 टाईप मध्ये असतो. ते 2 टाईप कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. आता आधी आपण पाहूयात रेट इंटरेस्ट. इंटरेस्ट इज टू बी पेड बाय concerned party is calculated as a percentage of principal for the specific time period at the pre-decided yearly rate agreed by the both the parties. काय म्हटलंय? इंटरेस्ट इज पेड बाय द कन्सर्न पार्टी इज कॅल्क्युलेटेड ऍज अ पर्सेंटेज. इंटरेस्ट जो आहे तो कशामध्ये कॅल्क्युलेट केला जातो? तो पर्सेंटेज ऑफ द प्रिन्सिपल फॉर द स्पेसिफिक टाइम पिरियड. की स्पेसिफिक टाइम पिरियड साठी तुम्हाला तो इंटरेस्ट जो आहे तुमचा कॅल्क्युलेट केला जातो. मग त्याला एक पर्सेंटेज अमाऊंट दिली जाते ऍट द प्री डिसाइडेड इयर रेट अग्रीड बाय द बोथ पार्टीज. आणि तो रेट असा असतो की जो दोन्ही पार्ट्यांना अग्री असेल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बँकेत पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की बँक तुम्हाला त्या पैशांवरती किती इंटरेस्ट देणार आहे. आणि हे तुमचा जेव्हा फॉर्म भरून घेतला जातो ना बँक अकाउंटचा किंवा अकाउंट ओपनिंगचा, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात लिहिलेलं असतं, तुम्ही कधी वाचा, त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यात मेन्शन असं की तुम्हाला किती पर्सेंट इंटरेस्ट मिळणार आहे. किंवा तुम्ही बँकेकडून एखादं लोन पास करता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला लोनचं इंटरेस्ट, तुम्हाला पर्सेंटेज आणि तुमचं इयर हे दोन्ही तुम्हाला सांगितलं. पण हा पर्सेंटेज जो आहे तो तुम्हाला कशात दाखवला, सॉरी, हा जो इंटरेस्ट जो आहे तो तुम्हाला कशात दाखवला जातो? हा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये दाखवला जातो. ओके. दिस रेट इज कॉल्ड द रेट ऑफ इंटरेस्ट. आणि त्या रेटला म्हटलं जातं रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर. अँड ऍज मेन्शन अर्लियर इट इज टू बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज टू अप्लाय द प्रिन्सिपल. आता याचे एक एक्झाम्पल आपण घेऊयात. ओके. एक्झाम्पल मध्ये याने ते दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, इफ आय इन्व्हेस्ट रुपीज 5,000, जर मी 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले इन अ बँक ऍट द रेट ऑफ 8%, 8%च्या इंटरेस्ट रेटने मी बँक मध्ये काय केलं? 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले. एंड ऑफ द 1 इयर द बँक गिव्स मी अन इंटरेस्ट विच इज 8% ऑफ 5,000. आणि मग 1 वर्षानंतर बँक मला काय करणार आहे? त्या 5,000 वरती 8% जो आहे इंटरेस्ट देणार आहे. मग 5,000 वरती मला 8% इंटरेस्ट म्हणजे किती मिळेल? इथे बघा, आय इंटरेस्ट इज इक्वल टू 8% ऑफ 5,000. आता 8% म्हणजे काय? तर ज्या वेळेला तुम्ही 8%, 10% किंवा 20% पर्सेंट मध्ये ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायला जाल त्यावेळेला पर्सेंटला तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्रेस करणार आहात? तर पर्सेंटला एक्सप्रेस करताना कसं करायचं की 8 डिवायडेड बाय 100. जर ज्यावेळेला पर्सेंट पर्सेंट म्हणजे काय की पर्सेंटचे एंड कुठे होतो? तो 100 ने, 100%, म्हणून त्याला काय म्हटलं तर 8 डिवायडेड बाय 100 म्हणजे 100 आउट ऑफ 8. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला तो, सो 8 डिवायडेड बाय 100 इंटू 5,000 म्हणजे 5,000 चे 8%. 5,000 चे 8% किती होतात? तर 5,000 चे 8% होतात 400. ओके. सो म्हणजे काय? ते इंटरेस्ट तुम्हाला किती मिळणार आहे? 4,000. मग इयर एंडला तुम्हाला जे अमाऊंट मिळणार आहे ती किती असणार आहे?
हे 5000 तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट प्लस 400 काय आहे इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 5400 इज युअर इक्वल टू अमाऊंट. आलं लक्षात. सो अमाऊंट तुमची असणार आहे 5400. ओके. देन नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये इंटरेस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे दोन पार्ट येतात. काय, एक येतं सिम्पल इंटरेस्ट आणि एक येतं कंपाऊंड इंटरेस्ट. तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय हे बघूयात आपण. सिम्पल इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द प्रिन्सिपल. सिम्पल इंटरेस्ट जो आहे तो तुमचा नेहमी कशावरती कॅल्क्युलेट केला जातो, तर तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंट होती. म्हणजे सपोज तुम्ही 5000 पेड केलेत एका ह्याच्यावरती, असं समजा की तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकेमध्ये 5000 इन्व्हेस्ट केलेत, तर त्या 5000 वरती 8% तुम्हाला काय म्हटलंय इंटरेस्ट मिळणार असं सांगितलेलं आहे. ओके. सो इंटरेस्ट ऍट द एंड ऑफ फर्स्ट इयर. पण इथे तुम्हाला असं म्हटलंय की सेकंड इयर 3 वर्षाचं तुम्हाला येतील आहे, की 3 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि 3 वर्षासाठी तुम्हाला 8% इंटरेस्ट रेट आहे. सो पहिल्या इयरला आपण मग अशी कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे फर्स्ट इयरला 8% ऑफ 5400. मग नेक्स्ट इयरला सेकंड इयरला कसं असणार आहे, पुन्हा 8% ऑफ 5400. म्हणजे पहिल्या वर्षाचे 400 रुपये तुमचा इंटरेस्ट राहणार आहे 400. सेकंड इयरचा सुद्धा इंटरेस्ट तुमचा 400 राहणार आहे. थर्ड इयरचा सुद्धा 400 राहणार आहे. म्हणजे 3 वर्षाची मिळून तुम्हाला किती मिळेल टोटल इंटरेस्ट प्रत्येक वर्षाचं 400 प्रमाणे 12,000 तुम्हाला काय मिळेल, सॉरी 1200 तुम्हाला काय मिळेल इंटरेस्ट मिळेल, प्लस तुमची प्रिन्सिपल अमाऊंट. म्हणजे टोटल तुम्हाला अमाऊंट काय मिळणार आहे 3 इयर्स नंतर 6200 रुपीज. ओके, आलं लक्षात. पण ह्याला म्हटलं तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, की जरी 3 वर्षासाठी जरी तुमचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तरी तुमचा 3 वर्षाचा प्रत्येक वर्षीचा इंटरेस्ट हा सेम राहतो. म्हणजे जेवढी तुमची प्रिन्सिपल अमाऊंट असेल त्याच्याच वरती तुमचा दरवर्षीचा इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. आता बघा, फर्स्ट इयरला सुद्धा आपण 5000 वरतीच कॅल्क्युलेट केलं 8%. सेकंड इयरला सुद्धा आपण इंटरेस्ट काय केला 5000 वरतीच कॅल्क्युलेट केलाय. आणि थर्ड इयरला सुद्धा आपण काय केलंय, इंटरेस्ट जो आहे 8% हा 5000 वरतीच कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके. आता सिन्स द इंटरेस्ट इज नॉट कलेक्टेड, द इन्व्हेस्टेड अमाऊंट ऍट द एंड ऑफ 1 इयर हा तुमचा आहे. आणि देन आता इथे काय म्हटलंय, द अमाऊंट इज विथ बँक, हेन्स द नेक्स्ट इयर इन इंटरेस्ट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन 4000. आता सिम्पल ह्याला इथे तुमचं झालं हा सिम्पल इंटरेस्ट. आता तुमचं काय आहे की कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट केला जातो. आता बघा 5000 मध्ये 8%. ओके. सो 3 वर्षासाठी आपण ठेवलेले असं सपोज. फर्स्ट इयरला सेम राहतं की 4400 रुपीज. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये सेकंड इयरला पुन्हा मगासारखं काय होतं की 400 तुमचा इंटरेस्ट राहणार नाही. मग सेकंड इयरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असताना कसा केला जातो, तर फर्स्ट इयरचा प्रिन्सिपल अमाऊंट प्लस फोर फोर फर्स्ट इयरचा इंटरेस्ट अमाऊंट टोटल किती झाले 5400. ओके. काय प्रिन्सिपल अमाऊंट प्लस फर्स्ट इयरचा इंटरेस्ट किती झाले 5400. मग तुमचं जेव्हा सेकंड इयरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा असेल तेव्हा तो 5400 8% काढला जातो. आलं लक्षात. सो कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय केलं जातं की फर्स्ट इयरचा इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल अमाऊंट हे एकत्र करून त्याचं ऍडिशन करून मग त्याच्यावरती तुमचं सेकंड इयरचा इंटरेस्ट 8% कॅल्क्युलेट केला होतो. मग थर्ड इयरचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट केला जाईल, तो फर्स्ट इयरचा इंटरेस्ट प्लस तुमचा प्रिन्सिपल अमाऊंट प्लस सेकंड इयरचा इंटरेस्ट या तिघांचे ऍडिशन मिळून जेवढी फिगर येईल त्याच्यावरती 8% हा थर्ड इयरचा. सो कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तुमचा काय होतो, इंटरेस्ट जो आहे प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती प्रत्येक वेळेस इंटरेस्टच्या वेळेस वेगवेगळी वाढत जाते. ओके. इथे बघा त्यांनी म्हटलंय interest rate at the end of first year 400, since the interest is not collected, the invested amount at the end of 1 year principal plus interest 5400, the amount is with bank, hence the next year. म्हणजे नेक्स्ट इयरला सेम अमाऊंट आपण बँकेतच ठेवली, अजून ती कलेक्ट केली नाही. इन इंटरेस्ट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन 5400 इन्स्टेड ऑफ 5000. मग 5000च्या ऐवजी इथे 5400 वरती तुमचं काय होईल इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेट होईल. मग इंटरेस्ट रेट ऍट द एंड ऑफ सेकंड इयर 8% ऑफ 5400. आले लक्षात. हे 5400 का आले, फर्स्ट इयरचा प्रिन्सिपल प्लस फर्स्ट इयरचा इंटरेस्ट आणि ते कॅल्क्युलेट करून जी काही अमाऊंट आली तुमची टोटल ही याला अमाऊंट म्हणतो आपण. त्या अमाऊंटला पुन्हा 8% त्यांनी काय केलं सेकंड इयर साठी इंटरेस्ट घेतला. मग टोटल सेकंड इयरचा इंटरेस्ट झाला 4432.
आलं लक्षात? सो मग टोटल तुम्हाला तुमचं हे काय होईल, टोटल अमाऊंट काय होईल, 2 इयर नंतर तुम्ही जर ती जे काही पैसे आहेत ते विथड्रॉ केलेत, तर तुम्हाला टोटल अमाऊंट किती मिळेल? 5400 फर्स्ट इयरचे इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल प्लस सेकंड इयरचा इंटरेस्ट 432. ओके, सो टोटल तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे 5832. ओके, सो यालाच म्हटलं जातं तुमचा. आणि सेम आता जर थर्ड इयरला कॅल्क्युलेट करायचं झालं तर थर्ड इयरला पण तुम्ही तो विड्रॉ नाही केली, तशीच ठेवलीत, आणि परत थर्ड इयर साठी तुम्ही ते इन्व्हेस्ट केलेलं आहे, तर थर्ड इयरला पुन्हा तुम्हाला 8% लागते. मग थर्ड इयरला जे 8% इंटरेस्ट लागेल तो कशावर असेल, तर या 5832 वरती 8%. आलं लक्षात? मध्ये 466.56 मिळेल, ते पण ह्याच्यात ऍडिशन केलं की तुम्हाला टोटल अमाऊंट मिळेल. सो कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो अशा पद्धतीने वाढत जातो. ऑब्झर्व दॅट द अबव एक्झाम्पल वी आर कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट इंटरेस्ट वरती सुद्धा इंटरेस्ट लागतो इथे. Or to put it in other word, we are compounding the next interest. Thus, when the interest is calculated in such cumulative manner, it is called the compound interest. Most of the money transaction are done using compound interest. खूप सारे मनी ट्रान्झॅक्शन हे कंपाऊंड इंटरेस्ट मध्येच केले जातात. ओके, आता फॉर्म्युला फॉर द सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? इफ पी इज द प्रिन्सिपल, हे आपण पहिलं पाहिलेलं आहे याच्या आधी. मग म्हणजे याच्यापूर्वी आपण हे सिंपल इंटरेस्ट आपण पाहणार, ज्यावेळेला इंट्रोडक्शन पाहिलं त्यावेळेस आपण त्याच्यात पी म्हणजे प्रिन्सिपल हे पाहिलेलं आहे. आर इज द रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर. आर पर्सेंट म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट पर इयर, मग पर्सेंटेज मध्ये असणार आहे तो, म्हणून त्याने आर पर्सेंटेज म्हटलंय. देन एन इज द एक्सप्रेस इन इयर. एन म्हणजे काय? तुमचं पिरियड दिलेलं आहे. आणि मग तुम्हाला काय, देन द सिंपल इंटरेस्ट आय on the principal P at the rate of R% of the period n years is given by. मग तुमचा फॉर्म्युला काय राहतो? I is equal to P in the bracket R% bracket complete n is equal to, त्यालाच पुन्हा पुढे तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता, P in bracket R divided by 100. R% म्हणजे काय? R divided by 100 into n. ओके, सो अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्ही लिहू शकताय. देन आता द अमाऊंट ऍट द एंड ऑफ एन इयर्स. मग अमाऊंटचा फॉर्म्युला काय होईल? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो इज इक्वल टू, आणि बघ पी म्हणजे हा प्रिन्सिपलचा घेतला, आणि हा परत पी आर डिवायडेड बाय 100n, हा फॉर्म्युला कसला यूज केला? इंटरेस्टचा. सो इट इज इक्वल टू, अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट, आता इथे पी 2 वेळा आल्यामुळे तो सिंगल घेतला. ओके, आणि त्याच्या बदल्यात इथे 1 टाकला, 1 प्लस. ओके, 1 प्लस आर डिवायडेड बाय 100n. ओके, सो अशा पद्धतीने हा झाला तुमचा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. सो लक्षात येते तुमच्या. सो सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला पूर्णपणे वेगळा असेल. सिंपल इंटरेस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं मी म्हटलंय, सिंपल इंटरेस्ट मध्ये तुमचा दरवर्षीचा इंटरेस्ट हा सेम एकाच पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंट वरती. पण नेक्स्ट तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होतं, तर कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट प्लस तुमचा इंटरेस्ट, आणि त्याच्यावरती पुन्हा इंटरेस्ट लागतो. म्हणजे प्रिन्सिपल कंपाऊंड इंटरेस्टला इंटरेस्ट वरती इंटरेस्ट पुन्हा कॅल्क्युलेट केला जातो. सो तुमच्या आता जरी तुम्हाला लक्षात नसेल आले, त्याच्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की कशा पद्धतीने इंटरेस्ट वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो कंपाऊंड इंटरेस्टला. Order to calculate interest, instead of multiplying P with R divided by 100 and then with N, following shortcut can be used on the calculator. जर कॅल्क्युलेटर वरती तुम्ही यूज करणार असाल तर अशा पद्धतीने करू शकता. सो आपण कॅल्क्युलेटर तुम्ही याच्यासाठी मी तरी म्हणेन तुम्हाला अलाउड आहे कॅल्क्युलेटर वापरायला. सो तुम्ही कॅल्क्युलेटर इथे यूज करा. 12 पर्यंत तुम्हाला कॅल्सी वापरायला अलाउड नव्हतं, पण आता तुम्हाला नेक्स्ट म्हणजे FY पासून तुम्हाला कॅल्सी वापरायला अलाउड आहे. आता तुम्हाला कॅल्सी कंपल्सरी तुमच्या समोर ठेवावं लागणार आहे. जर सपोज, असं म्हणत नाही की होईल, पण जर सपोज तुमचं जर कॉलेज ऑफलाईन चालू झालं तर तुम्हाला कंपल्सरी कॅल्सी लागणार आहे.
पण मग तुम्हाला मोबाईलवरती कोणत्याही प्रकारचा कॅल्सी यूज करू दिला जाणार नाही क्लासमध्ये. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमचं कॉलेज स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला कॅल्सी येणं खूप गरजेचं आहे. विदाउट कॅल्सी मॅथ्सच्या लेक्चरला तुमचा बसून काहीही उपयोग नसणार आहे. ओके. सो आता सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला पाहिला, त्याच्यावरचं हे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. पाहूयात. ₹2000 is invested at 6% per year. Find the amount after. काय म्हटलंय? 2000 is invested at 6%. 2000 जे आहेत ते 6% इंटरेस्ट रेटने पर इयर प्रत्येक वर्षासाठी काय केलेलं आहे, इन्व्हेस्ट केलेलं आहे. सो आता आपल्याला इथे फाइंड द अमाऊंट आफ्टर, त्याच्यानंतर अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचं. इथे पहिलं तुम्हाला 1 इयर म्हटलंय, देन 5 इयर्स म्हटलंय, देन 6 मंथ म्हटलंय, म्हणजे हाफ इयर आणि देन 4 मंथ. मग आपण ह्या 4 टाईपचे बघत. सो 1 इयर साठी जर असेल तर इथे पी काय येणार आहे तुमचा? पी मीन्स 2000. आय म्हणजे काय येणार आहे? सॉरी, आर आर मीन्स काय येणार आहे? 6%. आणि नेक्स्ट काय तर एन एन मीन्स काय येणार आहे ह्याच्यात? 1, कारण पिरियड इथं पहिला 1 म्हटलेलं आहे. मग आता आपण इथे घ्या, ए इज अमाऊंट, पी इज प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, टाइम पिरियड. ओके. सो अमाऊंटचा आपण जो फॉर्म्युला पाहिला मगाशी, ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 इंटू एन. सो हिअर पी इज इक्वल टू 2000. पी किती आहे? 2000. आर किती आहे? 6%. Then after 1 year, म्हणून n is equal to 1. So therefore a is equal to 2000 in bracket, p म्हणजे काय? 2000, म्हणून इथे 2000 घेतलं, in bracket 1 plus r किती आहे? 6 divided by 100. n किती आहे? 1 into 1. So it is equal to 2120. हे तुम्ही कॅल्सीवरती कॅल्क्युलेट करू शकता. ओके. हा झाला तुमचा 1 इयरचा. देन त्यांनी म्हटलं 5 इयर. 5 इयरला मग इथे काय होणार? तुमचं प्रिन्सिपल सेम राहणार, आर सेम राहणार, फक्त एन चेंज होईल. एन काय येईल? 5 येईल. एन इज इक्वल टू 5 येईल इथे. सो म्हणून ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 इंटू एन. सो इट इज इक्वल टू 2000 इन ब्रॅकेट 1 प्लस 6 अपॉन 100 इंटू 5. 5 का घेतलं? कारण 5 इयर्सचा आपल्याला 5 इयर्स नंतरची अमाऊंट विचारलेली आहे, म्हणून आपण इथे 5 घेतलेलं आहे. एन इज इक्वल टू 5, पिरियड आपला 5 इयर आहे. सो इट इज इक्वल टू 2600. देन नंतर म्हटलं 6 मंथ. आता 6 मंथ जर असेल तर आपल्याला मग म्हटलं इयर मध्ये आपण घेतो, एन इज इक्वल टू इयर मध्ये इयर घेतो. मग 6 मंथ जर असेल तर ते कसं घेणार? तर 6 मंथला घेताना 0.5 सुद्धा घेऊ शकता किंवा 1.5 सुद्धा घेऊ शकता. सो आफ्टर 6 मंथ्स, सिन्स एन इज counted in years, we need to divide the period of 6 months by 12 to get appropriate value of n in years. सपोज आता इथे 6 च्या ऐवजी 5 मंथ म्हटलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? सो 5 डिवायडेड बाय 12. सो जेवढे मंथ असतील त्याला डिवायडेड बाय 12 करायचं, कारण टोटल इयर आपलं 12 मंथ्स असतं. म्हणून जेवढे मंथ त्यांनी दिलेले असेल त्याला डिवायडेड बाय 12 करायचं. 6 मंथ दिलेले आहे म्हणून 6 डिवायडेड बाय 12. सो एन इज इक्वल टू 1.5 year, सॉरी 1/2 यानी की हाफ इयर. सो सबस्टिट्युटिंग इन, मग ते तुम्हाला याच्यामध्ये जर सबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळतं? 2000 इन ब्रॅकेट 1 प्लस 6/100 इंटू 1/2. सो इट इज इक्वल टू 2060. देन आफ्टर 4 मंथ, 4 मंथला काय येणार आहे? मग 4/12. सो 4/12 चं काय होईल? मग 4 मंथ म्हटलेलं आहे म्हणून काय मासे सांगितलं, मंथ मध्ये असेल तर डिवायडेड बाय 12 करायचं. सो 4 डिवायडेड बाय 12. सो 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12, म्हणून 1/3 इयर. सो यांच्या ठिकाणी 1/3 पुट करायचं आणि पुन्हा या ठिकाणी तुम्ही सगळे अमाऊंट पुट करून मग तुम्ही फॉर्म्युला मध्ये पुट करून तुम्ही याचा आन्सर करू शकता. सो आफ्टर 4 मंथ अमाऊंट किती असेल? 2040. ओके. सो इथे लक्षात आलं तुमचं सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचं एक सिंपल इंटरेस्टचा आणखी एक जो प्रॉब्लेम आहे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. त्याच्या आधी
तुम्ही याच्यामध्ये जस्ट इयर चेंज करून 1 इयर, 5 इयर, 6 मंथ, 4 मंथ, त्याच्यापेक्षा 1 मिनिट मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, तोच घ्या आणि मला सॉल्व्ह करून दाखवा. हां. ₹5,000 is invested at 12%. ₹5,000 नोट डाउन करून घ्या प्रॉब्लेम. ₹5,000 is invested. ₹5,000 is invested at 12%. SI means काय? Simple interest. 12% simple interest for the following deviation. ₹5,000 is invested at 12% simple interest for the following deviation. Number 1, first year, यानी कि 1 year. Second, 9 month. Third, 3 month. Fourth, 1 year 4 months. 1 year 4 months कसं लिहिणार तुम्ही? So 1 yearचं 1 राहील आणि 4 monthचं 4/12. So it is equal to 1/3. So 1 and 4th month म्हणजे काय येईल? 1 in bracket 1/3. आलं लक्षात? So अशा पद्धतीने 1/4, 1 year and 4 month, and then 5th, 2 year and 5 month. Find the amount in each case. Find the amount in each case. ओके. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा याच्यातला नेक्स्ट पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. ओके. कोणाला काही डाऊट्स असतील तर मला विचारा.